ती घटना सत्य आहे की माझा घातपात धनंजय मुंडेने घडून आणला होता. परंतु मी सतर्क आहे, सावध आहे, जातवान मराठा आहे. त्याच्यामुळं त्याच्यात एवढी हिंमत नाही आहे की मला तो मारू शकल. कारण मी मरायला एवढा सस्ता नाही आहे. मी सगळ्याचे पाठ पुरविणार आहे. आणि असले हे करणाराला तर मोजतच नाही मी. कुठं जेवणातून औषध घाल, कुठं गाडीनं ॲक्सिडेंट करून आण, यांचे तर पाठ पुरायला मी खंबीर आहे आणि खमक्यापणे. हे मी सिद्ध पण केलं आहे आणि त्यालाही कळालं आहे आता की त्याचं नेटवर्क किती कमजोर आहे. कारण त्याच्या नेटवर्कातून जर आम्हाला माहिती मिळतात घातपात करणारे, तर आम्हीसुद्धा खूप पुढचे आहेत. परंतु आम्हाला काल जरा उशिरा एक गोष्ट कळाली, कारण ती सत्य आहे. त्यांनी जणू अजित पवाराला सांगितलं आहे की जाऊन तिथं की मला ह्या घातपाताच्या जरांगे पाटलाचे जो घातपाताचा प्रकार केला आहे त्याच्या चौकशीपासून मला वाचवा. मला टाळा शब्द वापरला. टाळा मला त्या चौकशीपासून जाण्यापासून. मला म्हणजे साथ द्या. अंतर्गत माहिती तुम्हाला मिळाली? हो, मला साथ द्या. मी याच्यानंतर करणार नाही. मी जर चौकशीला गेलो तर मराठीचे लोक माझ्या लोकाला मारतील. लोकांना म्हणजे ती जात नाही म्हणत, लोक म्हणजे त्याची लाभार्थी टोळी. याचा अर्थ 100% तो याच्यामध्ये आहे. कारण तो 5-7 दिवस, 7-8, 10-12 दिवस झाले त्या विषयाला. आता तेव्हापासून तो फरारच आहे. तो आता फरारच आहे त्या दिवसापासून. हेच कुठानं करत होता तो फडणवीस साहेबाकडे जाऊन, त्याच्याकडे जाऊन.